नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला साखर न वापरता, गूळ न वापरता अगदी हेल्दी टेस्टी असे ड्राय फ्रुट्सचे मोदक करून दाखवणार आहे। या वर्षी तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक नक्कीच करून बघा। अगदी झटपट आणि अतिशय टेस्टी होणारे हे मोदक कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बिन साखरेचे आणि बिन गुळाचे हेल्दी टेस्टी मोदक करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। मी ते एक छोटी वाटी काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, एक छोटी वाटी बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, एक छोटी वाटी पिस्त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, एक छोटी वाटी अक्रोडचे तुकडे करून घेतलेले आहेत, एक छोटी वाटी काळे मनुक्याचे तुकडे करून घेतले आहेत, एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी खजुराचे तुकडे करून घेतलेले आहेत। बघा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल किंवा यामधला एखादा पदार्थ नसेल तरी चालेल। आता सर्वात अगोदर खसखस भाजून घेऊया। खसखस अशी कोरडीच भाजून घ्यायची आहे। खसखस आता भाजून झालेली आहे। आता ही आपण एका वेगळ्या डिश मध्ये काढून ठेवूया। आता या कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालूया आणि एक एक करून सर्व ड्रायफ्रूट तळून घेऊया। काजू लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। काजू आता छान भाजून झालेले आहेत, हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता यामध्येच आपण बदाम टाकूया आणि बदाम सुद्धा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आता याच पद्धतीने सर्व ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत। जसं लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचं आहे। पुन्हा एकदा यामध्ये 2 चमचे तूप घालूया आणि आता खजूर घालूया। आणि त्यामध्येच हे काळे मनुके सुद्धा घालूया आणि आता गॅसच्या लो फ्लेमवर मऊ होईपर्यंत परतून घेऊया। खजूर आणि मनुके छान मऊ झालेले आहेत। आता यामध्येच आपण हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस मी आता बंद केलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये ही खसखस सुद्धा टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण एका ताटामध्ये ओतून घेऊया। थोडंसं एकदा मिक्स करून घेऊया। थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याचा हाताने मळून असा गोळा तयार करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घेऊया। बघा असं गोळा तयार करून घेतलेला आहे। मी इथे एक मोदकाचा साचा घेतलेला आहे। आता त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे। अगदी असं दाबून दाबून भरायचं आहे। सारण भाजताना तूप वापरलेलं आहे, त्यामुळे साच्याला तूप लावायची काही गरज नाही। असेच केले तरी मोदक छान व्यवस्थित निघतात। आता आपण हे मोदक काढून घेऊया। बघू शकता अगदी मस्त असा मोदक तयार झालेला आहे। तुम्हाला अजून एक मोदक मी तयार करून दाखवते। हे मोदक करायला अतिशय सोपे आहेत आणि खूपच पौष्टिक आणि हेल्दी आहेत। अगदी 10 मिनिटात तयार होतात। बघा दुसरा सुद्धा मोदक तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेते। बघा अगदी छान असे मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने यावर्षी बिन साखरेचे, बिन गुळाचे
हेल्दी ड्रायफ्रूट मोदक नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।